रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ननावरिया माजी नगरसेवकांचे वडील आलेले तर त्यांना आपण तुम्ही सचिन ननावरे जे नगरसेवक होते पूर्वी त्यांचे बाबा पण आले. आम्ही शक्यतो ऑनलाईन दोन्ही अकाउंट आहे, दोन्ही दिलेले. जसं इच्छुक उमेदवारांची ज्याप्रमाणे इच्छा असेल त्याप्रमाणे. खरं तर लढवय्या कार्यकर्ता असेल मात्र त्याच्याकडे पैसे नसतील तर मग काय त्याच्यासाठी त्याला सर्वशी मदत केली जाईल. अशी यापूर्वी पण केली. शिवसेना ही कधीही पैशावरती गेलेली नाहीये आणि विशेष म्हणजे जातपात मानत नाही, सगळ्यांना सर्वसामान्य. घेतो ना, बघा तुम्ही तुम्ही शोधा, विचारा प्रश्न. हो नाही, आमच्याकडे मानच नाही. असेच करताय. नाही पण आम्ही ओबीसीला कमी आहे ना, ओपनला SC ST ला आहे. आमच्याकडे तसं काही नाहीये. मागच्या वेळेसचे अनुभव आहेत ते सांगा. आत्ताचा अजून सुरू व्हायचं. सुरू व्हायचं आम्ही पहिलेच सुरू केला. हे बघा, मुस्लिम उमेदवार सुद्धा इच्छुक आहे आमच्याकडे. मागवलं पण त्यांनी अजून हे नाही, जाहीर नाही केलं. एक महिलाला बोला, महिला अजून एक कोणतरी आहे. या दोघी आहे. नाव लिहून घ्या, कोणी कोणी घेतलेत नाव घ्या. ज्यांनी ज्यांनी फॉर्म घेतले त्यांची नाव लिहून घ्या. जय महाराष्ट्र. केस नोट आहे ना. हो, जय महाराष्ट्र. मला वाटतं हे बाकीच्यांना आपण शेअर करायला देऊया. बस ओके. चहापान कार्यक्रम आहे, कृपया त्याचा आस्वाद घ्यावा. पत्रकार बांधवांसाठी नाही आहे त्यांचा कशी प्रेस येतो. बांधवांचं, भगिनींचं सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं शिवसेनेनं पुणे शहरामध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय असं जाहीर करताना मला आनंद वाटतो. मागील अनेक वर्षापासून शिवसेना पुणे शहरामध्ये हिरिरीनं प्रत्येक आंदोलनामध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या चुकीच्या धोरणांसाठी रस्त्यावर उतरतीये. म्हणून आता शिवसेना पुणे महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज पदाधिकाऱ्यांना, माजी नगरसेवकांना भरून देण्याचे अर्जाचा कार्यक्रम आजपासून सुरू केलेला आहे. शिवसेनेच्या पुणे शहर कार्यालयामध्ये दुपारी 3 ते 6 या वेळेमध्ये उमेदवारी अर्ज उपलब्ध असतील. 500 रुपयाला उमेदवारी अर्ज असेल आणि फॉर्म भरून देताना 10,000 रुपयाचं शुल्क त्याच्यासोबत भरून घेतलं जाईल. सातत्यानं मागाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही पुणे शहरामध्ये आंदोलनं करतो आहे, सर्वसामान्य पुणेकरांच्या प्रश्नावर भांडतो आहे. रस्त्यावर उतरून सत्ताधाऱ्यांना आम्ही त्यांच्या चुकीच्या धोरणाच्या विरुद्ध आवाज उठवतो आहे. म्हणूनच आमच्या पक्षाकडनं प्रत्येक प्रभागामध्ये पदाधिकारी, माजी नगरसेवक इच्छुक आहेत. प्रत्येकाला निवडणूक लढवून सभागृहामध्ये जायचं आहे आणि जनतेच्या प्रश्नावर भांडायचं आहे, मांडायची, जनतेचे प्रश्न सोडवायचे. आज फक्त पत्रकार परिषद आहे म्हणून एवढे पदाधिकारी उपस्थित आहेत. तर आज फॉर्म भरायला सुरुवात झाल्यावर किती इच्छुक असतील सांगता येत नाही. परंतु याच्या अगोदर जेव्हा आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये फॉर्म भरून घेतले होते इच्छुक कोण कोण आहेत अभ्यास करण्याकरता, त्यावेळी 178 फॉर्म जणांनी आमच्याकडं, नंतर ते इतके वाढत गेले की 200च्या पर्यंत ती संख्या पोचली गेली. 200च्या वर इच्छुक उमेदवार पुणे शहरामध्ये शिवसेनेकडे आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्व मान्य करणारे हे सर्व पदाधिकारी या ठिकाणी हिरिरीनं आपला पक्ष वाढवायचं काम करतायत. मग आम्ही निवडणूक का लढवू नये ह्या उद्वेगानं आज ते या ठिकाणी आलेले आहेत. तर सेना भवनमध्ये आमचे मकरंजी पेटकर हे सर्व काम पाहणार आहेत. त्यांच्याबरोबर आमचे पराग थोरातही असतील. हे सर्व प्रक्रिया चालू राहील आणि 7 दिवसानंतर आमच्या या मुलाखतीचा कार्यक्रम पुणे शहरामध्ये सुरू होईल. जर ठिकाण अजून काय ठरलेलं नाही आहे. युती आघाडी हा निर्णय सर्वस्वी वरिष्ठांचा असेल. वरिष्ठ त्या विषयामध्ये जो काही आदेश देतील तो आम्हाला मान्य असणार आहे.
परंतु आमचा पूर्वानुभव असा होता, इतिहास असा आहे की भारतीय जनता पार्टीवर आमची युती होती, पण आदल्या रात्री त्यांनी युती तोडण्याचं जाहीर केलं. म्हणून या ठिकाणी आमची पूर्वतयारी सुरू आहे. सर्व प्रभागामध्ये आज आमची तयारीला आम्ही वाव दिलेला आहे. आम्हाला माहिती आहे आमच्या प्रत्येक प्रभागामध्ये आमच्याकडे इच्छुक उमेदवार आहेत. मग जर आमच्याकडे एवढी तयारी आहे तर त्यांचं मत जाणून घेण्यात आम्हाला काय प्रॉब्लेम नाही आहे. जर त्यामध्ये युती आघाडी साहेबांनी डिक्लेअर केली त्याप्रमाणे तसा निर्णय घेतला जाईल. पण आत्ता तरी आम्ही शिवसेना सगळ्यात अगोदर उमेदवारी अर्ज भरून घ्यायला आजपासून सुरुवात करतो आहे. दत्त जयंतीचा मुहूर्त साधला आहे आणि उमेदवारी अर्ज भरून घेण्याकरता आम्ही आजपासून सुरुवात केली. महानगरपालिकेला अजून अवकाश आहे, निवडणूक जाहीरही झाली नाही, पण इतकी काय म्हणू शकतो, इतकी घाई का झाली शिवसेनेला की अजून तुम्ही उमेदवारी अर्ज देखील मागून घेताय? सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारीपूर्वी हा निवडणुकीचा कार्यक्रम संपला पाहिजे. हा आदेश सरकारही मान्य करते. आम्ही निवडणुका घेणार असंही जाहीर करते आणि नगरपालिकेच्या 22 ठिकाणच्या निवडणुका राहिल्या म्हणून आत्ताचा निकालही राखून ठेवते. अशी दुटप्पी भूमिका हे सरकार घेते आणि इतर विरोधी पक्षांना अंधारात ठेवून अचानक हे निवडणुका लादू शकतात. हा आपल्या सर्वांना पूर्व अनुभव आहे. तयारी कधी वाया जात नाही. तयारी असणं म्हणजे लढाईला आमची हत्यारं आम्ही परजून ठेवलेली आहेत, ती बाहेर काढायची अवकाश म्हणून आमची तयारी ही कुठेही वाया जाणार नाही. जनतेच्या कामामध्ये अजूनही आम्ही हिरीनं सहभागी घेतो आहे, त्यांचे प्रश्न सोडवतो आहे. त्या माध्यमातून सुद्धा आमचे पदाधिकारी घरोघरी जात आहेत, लोकांचे प्रश्न जाणून घेत आहेत. उमेदवारी अर्ज भरून आणताना ते त्यांचे अर्ज आणतात की काय प्रॉब्लेम आहे, कुठल्या भागात पाण्याचा प्रश्न आहे, ड्रेनेजचा आहे, लाईटचा आहे, मीटरचा आहे. आजही हे प्रश्न पुणे शहरामध्ये आपल्याला भेडसावत आहेत. मग तयारी असणं हे कुठेही वावगं नाही. तुम्हाला असं वाटतं की मनसे तुमचा घात करेल? नाही, असं काही वाटणार नाही आहे. कारण मुळामध्ये वरिष्ठ आता संजीव भाऊने सांगितल्याप्रमाणे सर्वस्वी निर्णय हा वरिष्ठांचा आहे. कोण घात करेल कोण घात करणार नाही हा विषय आमचा नाही आहे. वरिष्ठ नेते जे ठरवतील त्याप्रमाणे आम्ही आमची भूमिका मांडत आहोत. या ठिकाणी तुम्ही म्हणलात की भाजपने जसं केलं तसं व्हायला नको. असं म्हटलं नाही, त्यात व्हायला नको. पूर्व इतिहास असा आहे, त्यामुळे आमची पूर्वतयारी असावी. आता तुमची युती भाजप सोबत नाहीये, तुम्ही आता महाविकास आघाडीत आहात आणि मग भाजपचं उदाहरण काय पण जे तुम्हाला जसं पाहिजे तसंच होईल. नाही काय एक मिनिट जो आहे. इतिहास घडला त्याच्यावर आपण बोलू शकतो. तुम्हाला पार्श्वभूमी सांगण्याच्या दृष्टिकोनातून संजीव भाऊ एवढंच म्हणले की इतक्या वर्ष झालेलं आहे, पण आता तुम्ही बघितलं असेल लोकसभा असेल विधानसभा असेल त्या सगळ्या गोष्टींची निवडणुका पाहता असं कुठे आमच्याकडे जाणवलेलं नाही आहे. लोकसभेला देखील आम्ही खांद्याला खांदा लावून काँग्रेसबरोबर काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे शरद पवारांची राष्ट्रवादी देखील आमच्याबरोबर होती. म्हणजे जे जे महाविकास आघाडीमध्ये आहे त्यांच्यावर आम्ही काम करणार आहोत आणि हा सर्वस्वी निर्णय हा वरिष्ठांचा असणार आहे. त्यात आमचं काही दुमत असायचं कारण नाही. ते वरिष्ठांचा निर्णय असला तरी स्थानिक पातळीवरती वरिष्ठ तुम्हाला विचारत असतात, ते विचारूनच निर्णय घेतात. तर तुमचा प्रेफरन्स मनसेला असेल का महाविकास आघाडीसोबत जाईल? तेच सांगतो तुम्हाला पुन्हा एकदा, ज्या पद्धतीने एकदा महाविकास आघाडीचा आमचा वर्ण निर्णय जो झालेला असेल त्याप्रमाणे आम्ही आमची पावलं टाकणार आहोत आणि आम्हाला शेवटी ह्या शक्तीच्या विरोधात लढायचं आहे. त्यामुळं कोण कमी जास्त हा विषय न करता केवळ भारतीय जनता पार्टी हा एक नंबरचा आमचा राजकीय शत्रू असल्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी लढण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र यायला तयार आहोत. शिवसेनेला फायदेशीर कोण आहे? काँग्रेस की मनसे? शिवसेनेला फायदेशीर सर्वच आहेत. मुळामध्ये हा फायदेशीर का तो फायदेशीर आहे बघण्याचं काहीच कारण नाही. आम्ही सर्व महाविकास आघाडी म्हणून लढतोय, त्यामुळे फायदेशीर तोटा बेटा हा निवडणूक झाल्यानंतर कळेल. काँग्रेस तर म्हणते की मनसेला सोबत घ्यायला काँग्रेस इच्छुक नाही, अशा वेळेस महाविकास आघाडी मनसे कशी? नाही, तेच सांगतो तुम्हाला पुन्हा एकदा की सर्वस्वी निर्णय हा वरिष्ठ नेत्यांचा आहे. तुम्ही मुंबईतल्या देखील आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या पत्रकार परिषद बघितल्या असाल, त्यासुद्धा त्यांनी मनसेला घेऊनच जायचं ठरलेलं आहे. तुमच्या पक्षाचे नेते वसंत मोरे म्हणले की शिवसेनेचे आमचं मनसेचे आमचं बोलणं चाललेलं आहे, आगामी काळात मीटिंग होणार आहे. तर तसं काय आहे का? कारण मनसे म्हणते की राज ठाकरेंचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही कुठलीही बैठक घेणार नाही किंवा कुठलीही चर्चा करणार नाही. नाही, जे तात्या जे बोललेत ना ते अगदी बरोबर आहे. आमची प्राथमिक चर्चा झालेली आहे आणि शेवटी निर्णय आम्ही पुन्हा एकदा सांगतो की युतीचा किंवा आघाडीचा निर्णय हा आमचे वरिष्ठ नेते घेणार आहेत. त्यांनी एकदा सिग्नल दिला की आम्ही कुठे थांबणार नाही आहोत. युती झाल्यानंतर मग पुन्हा एकदा प्रश्न बसणार ना. उमेदवारी अर्ज 10,000 रुपये घेणार आहात. नाही, हे आम्ही आमच्या पक्षाकडच्या इच्छुकांचा घेतो आम्ही. युती झालीच तर परत पुन्हा जागेचा नाही, तो विषय नाहीच ना. शेवटी बघा, म्हणजे तुम्ही आता परत सांगतो मला जुनी पार्श्वभूमी, ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी आम्ही युतीमध्ये होतो त्यात आम्ही सर्वस्वी अर्ज भरून घ्यायचो. म्हणजे शेवटी जागा देणं घेणं किंवा 1 नंबरला कोण आहे 2 नंबरला कोण आहे हा त्या वेळेचा निर्णय असतो
आणि शेवटी कार्यकर्ता म्हणून त्याची इच्छा असणं हे स्वाभाविक आहे ना, आणि मग त्याची इच्छा आहे की नाही हे बघण्यासाठी हे आम्ही फॉर्म भरून घेतोय. कार्यकर्त्याला कुठल्या प्रभागामध्ये कुठल्या गटामध्ये लढायचं आहे हे जाणून घेतल्याशिवाय समोर युती आघाडी होताना कोणावर कशावर प्रकारे चर्चा केली पाहिजे, कुठला सक्षम उमेदवार कुठल्या गटामध्ये आहे, कोणत्या प्रभागामध्ये आहे, हे तर आम्हाला जाणून घेतलं पाहिजे ना अगोदर. काही माध्यमांमध्ये बातम्या अशा आल्या होत्या की मनसेला तुम्ही तुमच्या कोट्यातून जागा देणार आहे, असं काय योगेश बोरसे आणि बेंडे यांचं बोलणं मी कॉन्फरन्सवर करून दिलं की बेंडे मी तुम्हाला असं स्टेटमेंट दिलं का, म्हटले नाही मी तुमच्या नावावर काही छापलेलं नाही, तो कॉमन कोड टाकला आहे. मी काही 3-4 लोकांबरोबर 3-4 पक्षामध्ये बोललो, त्या विषयावर माझा ग्रह हळून मी चौकट टाकली. तुमच्या नावावर मी एवढंच लिहिलं की मनसेवरून आमची बोलणी चालू आहेत वरिष्ठ पातळीवर आणि खाली, हे तुमच्या नावावर मी टाकलं आहे. हे इतकं क्लिअर होतं आणि आजही तेच आहे. पेपरमध्ये चौकट जी पडली ती माझ्या नावावर नाही आहे, ती चौकट माझ्या नावावर नाही आहे. आणि जे बेंडेंचं आणि मी बोरसेंचं बोलणं करून दिलं, त्यांचं समाधान झालं. तर एका बाजूला तुम्ही म्हणताय महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवणार आहे, दुसऱ्या बाजूला शहरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत, मग कसं काय करणार? कालचं प्रशांत जगतापांचं 2 दिवसाचं स्टेटमेंट तुम्ही ऐकलं तर शहर अध्यक्ष त्या विषयाला घ्यायचं असं म्हणताय. हा तर असा निर्णय झाला तर विश्रांती घेतील. म्हणजे त्यांच्या पक्षामध्ये मतमतांतर आहेत. विशाल तांबे वेगळं बोलत आहेत, शहर अध्यक्ष वेगळं बोलत आहेत. अजून वरिष्ठांनी तसा काय निर्णय घेतलेला नाही आहे. ते जेव्हा निर्णय घेतील त्यावेळी आम्ही प्रतिक्रिया व्यक्त करू. मनसेसोबत काय बैठक झाली? मनसेसोबत दिवाळीच्या फराळाच्या वेळेस 2 बैठका झाल्या, चर्चा अशी आपसात चर्चा केली. पण पुढचं पाऊल टाकताना आमच्या पक्षाकडनं आदेश आणि त्यांच्या पक्षाकडनं आदेश येतील, त्यावेळी आम्ही सीट बाबतीत युती झाली म्हणून जेव्हा होईल त्यावेळी आम्ही सीटविषयी चर्चा करू. महाविकास आघाडी म्हणून आम्ही आत्तापासून आमची तयारी आहे. आणि तो पुन्हा एकदा सांगतो, परत मी ते का 4 वेळा सांगतोय की हा सर्वस्वी निर्णय हा मुंबई म्हणजे आमच्या वरिष्ठ नेते सांगतील त्याप्रमाणे आपण युत्या आघाड्या ह्या होत असणार आहेत. त्यामध्ये आम्हाला जे शहर म्हणून जे आम्हाला जे काय आमचं ब्रीफिंग करायचं आहे ते आम्ही ऑलरेडी केलेलं आहे. यामध्ये वरिष्ठ आघाडी नाही झाली, युती नाही झाली तर तुमची सगळीकडे स्वतंत्र लढण्याची तयारी? हो, त्याच्या अगोदर आम्ही लढलेलो आहे. आणि आत्ताही ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा ओघ पाहता फक्त पत्रकार परिषद एवढं जाहीर केलं का, तर आपल्याला उमेदवारी फॉर्म द्यायला सुरुवात करायची, तर कोणाला असं इन्व्हाइट केलं नाही या तुम्ही म्हणून, एवढी गर्दी झाली. तर म्हणजे कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा निवडणूक लढण्याची इच्छा ही दांडगी आहे. प्रत्येकाला सभागृहात जायचं की माझं लोकांचं प्रतिनिधित्व माझ्या सभागृहात मी करावं. आजपर्यंत जे काही भारतीय जनता पार्टीने भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जे जंगलराज उभं केले ते थांबवण्याचा प्रयत्न आमचा शिवसैनिक करतो आहे.